आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे TS अकॅडमी या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत am, is, are ह्यांचा सेंटेन्समध्ये वापर कसा करायचा आणि ह्यांचा वापर करून सेंटेन्स कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत। मग यूज ऑफ am, is, are ह्याचा उपयोग कसा करायचा। am मीन्स आहे। is मीन्स आहे। are मीन्स आहेत, आहोत, आहात, आहात आणि आहेस। काल आपण बघितलं फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन याचे सिंग्युलर आणि प्लुरल बघितले। हे सिंग्युलर आणि प्लुरल सोबत am, is, are ह्यापैकी नेमकं कुठलं हेल्पिंग व्हर्ब येईल हे आज आपल्याला पाहायचं आहे। मग सुरुवातीला पाहायचं आहे आपल्याला I सिंग्युलर फॉर्म। I या सिंग्युलर फॉर्म सोबत नेहमी am हे हेल्पिंग व्हर्ब येते। I am याचा अर्थ असतो मी आहे। नंतर I झाल्यानंतर कुठला आहे ते सिंग्युलर फॉर्ममध्ये he, she, it। ही सोबत सिंग्युलर फॉर्म आहे, ही सोबत नेहमी येते is। ही इज याचा अर्थ असतो तो आहे। शी इज ती आहे। एखाद्या वस्तूसाठी आपण इज चा उपयोग करतो। इट इज ते आहे। आय सोबत नेहमी am, ही, शी, इट ह्यांच्यासोबत नेहमी इजचा उपयोग केला जातो। त्याचबरोबर आपण इथे एखादं नावसुद्धा वापर करू शकतो, नावाचा सुद्धा वापर करू शकतो। मीना इज मीना आहे। किंवा मग मुलाचं नाव यूज करू शकतो। राजू इज राजू आहे। हे झाले आपले सिंग्युलर फॉर्म। ह्याचबरोबर आता आपण इथं बघितलं am आणि isचा वापर कसा करायचा। आता राहिलेला आहे are आपण प्लुरलसाठी यूज करत असतो। मग प्लुरलसाठी यूज करताना कसा करायचा, तर मग इथं पाहायचं वी फर्स्ट पर्सनचा प्लुरल फॉर्म। वीच्या सोबत नेहमी आर। वी आर याचा अर्थ आम्ही आहोत। वी आर आम्ही आहोत। त्याच्यानंतर यू आर यू हा सेकंड पर्सनसाठी वापरतात। मग हा यू सेकंड पर्सनसाठी वापरत असल्यामुळे तो सिंग्युलर जरी असला तरी आरचाच वापर करायचा आणि प्लुरल जरी असला तरी आरचाच वापर करायचा। यू आर म्हणजे तू आहेस। तू किंवा मग तू आहेस किंवा तुम्ही आहात। तुम्ही आहात। मग आता राहिलं काय, दे आर ते आहेत। दे आर ते आहेत। बॉईज आर मुले आहेत।
टीचर्स आर. टीचर्स आर. शिक्षक आहेत. आज आपण बघितलं ॲम इज आर या हेल्पिंग व्हर्बचा वापर कसा करायचा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲम इज आर वापरून सेंटेन्स कसे तयार करायचे.